नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. पहा, हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बघता क्षणी खावेसे वाटते. बनवायला अगदी साधे सोपे आणि तितकेच हे पौष्टिक थालीपीठ आपण नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील बनवू शकतो. बऱ्याच जणांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही. त्यांनी जर एकदा या पद्धतीने बनवलेले दुधी भोपळ्याचे थालीपीठ खाल्ले तर परत ते दुधी भोपळा आवडीने नक्कीच खातील. चला तर मग हे खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 10-15 लसूण पाकळ्या, 1 इंचभर आलं, 4 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पाने, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालावे. यासोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे. पाणी न ओतता मिक्सरमधून ओबडधबड वाटून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हे वाटण तयार झालेले आहे. आता तयार केलेले हे वाटण बाजूला ठेवून देऊया. इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे. हा भोपळा खूपच मोठा असल्यामुळे इथे मी अर्धाच दुधीचा वापर करत आहे. एका मोठ्या किसणीने हा भोपळा किसून घ्यावा. बरेच जण या दुधी भोपळ्याची साल काढतात, परंतु सालामध्ये खूप सारे पौष्टिक तत्व असतात. त्यामुळे मी सालासकट हा दुधी भोपळा इथे किसून घेतला आहे. दुधी किसल्यानंतर लगेचच यामध्ये बाकीचे साहित्य घालावे, अन्यथा किस काळा पडतो. आता यामध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ घालावे, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी बेसन आणि 4 चमचे रवा घालावा. रव्यामुळे थालीपीठ खुसखुशीत तर होताच, पण मीठ घातल्यानंतर या दुधीला खूप सारे पाणी सुटते. ते पाणी हा रवा ॲब्झॉर्ब करतो. आता यामध्ये अगोदर आपण मिक्सरमधून तयार केलेले वाटण घालावे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालावे. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालावी. आता हे सर्व साहित्य सुरुवातीला हाताने चांगले मिक्स करून घ्यावे. दुधी भोपळ्याच्या किसामध्ये अगोदरच खूप सारे पाणी असते. आता या दुधीच्या किसामध्येच हे पीठ चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे या किसामध्ये हे सर्व पीठ आणि मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे अगदी थोडेसे पाणी ओतून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे मी पाण्याचा अगदी कमीत कमी वापर केलेला आहे. दुधीच्या किसामध्येच हे पीठ चांगले मळून झालेले आहे. पहा, अशा प्रकारे पीठ मळून घेतलेले आहे. आता एका वाटीत 4 चमचे पाणी आणि 4 चमचे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण आपण थालीपीठासाठी वापरणार आहोत. यामुळे थालीपीठ मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत होतात आणि तेलाचाही अगदी कमी वापर होतो. आता एका सुती कापड ओले करून पोळपाटावर व्यवस्थित पसरून घ्यावे. तयार केलेल्या पिठाचा एक छोटा गोळा करून घ्यावा. तयार केलेला हा गोळा पोळपाटावर असलेल्या ओल्या सुती कापडावर व्यवस्थित ठेवावा आणि हाताला थोडेसे पाणी लावून घ्यावे, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही. आता अगदी हलक्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे थालीपीठ थापून घ्यावे. खूप जाडसर किंवा अगदीच पातळ आकारात हे बनवायचे नाही, तर मध्यम स्वरूपात हे बनवून घ्यायचे आहे. पहा, ज्यावेळी हाताला थोडेसे पीठ चिकटू लागले त्यावेळी हाताला थोडेसे पाणी लावून घ्यावे आणि परत हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यावे. इथे मी हे थालीपीठ अगदी गोल गरगरीत असे थापून घेतलेले आहे. आता यावर पांढरे तीळ थोडेसे लावून घ्यावेत आणि ते हलकेच प्रेस करून घ्यावेत, म्हणजे ते भाजताना गळणार नाहीत. पहा, अशा प्रकारे हे थालीपीठ व्यवस्थित गोल थापून घेतलेले आहे. आता यावर तयार केलेले तेल पाण्याचे मिश्रण यावर ओतावे, म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटणार नाही आणि ते अगदी खुसखुशीत देखील होईल. अशा प्रकारे बोटाने या थालीपीठाला छिद्रे पाडावीत. अशा प्रकारे हे थालीपीठ थापून झालेले आहे. आता हे ओले सुती कापड दोन्ही हातांनी हलकेच उचलून तेल लावलेल्या गरम तव्यावर हे थालीपीठ अशा प्रकारे घालावे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि हे ओले सुती कापड हलकेच काढून घ्यावे. आता या थालीपीठाच्या कडेने आणि छिद्रामध्ये तेल पाण्याचे मिश्रण घालावे. अर्धा मिनिटभर खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झाले की पलटून घ्यावे. मध्यम ते मोठ्या आचेवर हे थालीपीठ 1 ते 2 मिनिटात चांगले भाजते. दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ छान भाजून घ्यावे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेलाऐवजी लोण्याचा देखील वापर करू शकता. पहा, अगदी 1.5 ते 2 मिनिटातच हे थालीपीठ छान भाजून झालेले आहे.
काढून घ्यावे. अशाच प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे देखील थालीपीठ करून घ्यावेत. पहा, अशा प्रकारे अगदी कमी वेळात आणि मोजक्या साहित्यात पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.